मुंबईमध्ये आज पहाटे 5च्या सुमाराला ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर एक अपघात झाला। एका स्विफ्ट गाडीच्या चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्यामुळे दुभाजक पार करून समोरून येत असलेल्या एका स्कोडा गाडीला जोरदार धडक बसली आणि त्यामध्ये 3 जण जखमी झालेत। स्विफ्ट कार मुंबईहून ठाण्याकडे जात होती आणि या कारवर आमदार असं स्टिकरही लावलेलं होतं। प्रत्यक्षामध्ये ही गाडी कोणत्याही आमदाराची नाही असं तपासात उघड झालंय आणि त्यामुळे आमदाराचं स्टिकर लावून गाडी का चालवली जात होती असा प्रश्न आता उपस्थित झालाय। त्यानंतर ही गाडी एका सामान्य माणसाची असल्याचं स्पष्ट झालंय। विधानसभेच्या पासेसचा कसा दुरुपयोग होतो याचं एक उदाहरण या निमित्तानं समोर आलंय। घडलेल्या गुन्ह्याबद्दल कार्तिक सुंदरम यांनी जो तक्रार दिलेली आहे त्यावरून विक्रोळी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये विक्रोळी पोलीस ठाण्यामध्ये CR नंबर 211/14 कलम 279 337 338 भादवी 427 भादवी अन्वये गुन्हा नोंद केलेला आहे आणि यामध्ये तपास चालू आहे। ही जी कैलास अनम गाडी चालवत होते या गाडीवरती एक लोगो आहे, त्याच्यावरती विधान भवन सदस्य आमदार असा लोगो आहे। या संदर्भामध्ये आम्ही सध्याला तपास करतोय, पण ही कोणत्याही माननीय आमदारांची गाडी नाही आहे। ही गाडीचे मालक आहेत विलास मच्छिंद्र मांदडे, त्यांचं राहण्याचं ठिकाण घाटकोपर आहे आणि त्यांचा व्यवसाय लॉटरीचा व्यवसाय आहे। या गाडीवरती हा लोगो कसा आला किंवा त्यांना तो कोणी मिळवून दिलेला आहे याबद्दल आम्ही चौकशी करत आहोत। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल सिंह यांनी। बुधवारी रात्री 2:30च्या दरम्यान ईस्टर्न हायवेवरती एका स्विफ्ट कारने एका स्कोडाला धडक मारली होती। ही तीच स्विफ्ट कार आहे यांनी काल रात्री 2:30 वाजता एका स्कोडाला धडक मारली होती। ह्या गाडीवरती आपण बघू शकतो की विधानसभा सदस्य असे एक स्टिकर लावला आहे, त्यावरती आमदार असा नमूद केला गेला आहे। म्हणजे पहिले असा प्राथमिक वाटत होता की ही गाडी एका आमदाराची आहे, पण पोलीस तपासामध्ये असा निष्पन्न झाला आहे की ही गाडी एका विलास मांडले नावाची व्यक्तीची गाडी आहे आणि गाडी त्याचा ड्रायव्हर चालवत होता ज्याचं नाव कैलाश धरमसिंग अनम आहे। त्याच्यासोबत त्याची एक सहकारी होती तिचं नाव वनिता हरी आहे। हे दोघेही ह्या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेले आहेत। त्या दोघांवरती उपचार चालू आहे। पोलीस सध्या हा संपूर्ण उद्या तपास करत आहे की नेमका ह्या गाडीमध्ये जो स्टिकर लागला आहे विधानसभा सदस्य किंवा आमदारचा जो स्टिकर लागला आहे तो त्याच्या कुठून आला आहे। पण जी माहिती मिळाली त्या माहितीनुसार हे स्टिकर त्याला कुठून मिळालं आहे ह्याचं काही सांगता येत नाही, पण असे स्टिकर विधानसभेचे जो अधिवेशन असतात त्याच्यावेळी विधानसभेमध्ये एंट्रीसाठी वापरले जातात अशी माहिती मिळत आहे। पण नेमका त्याला स्टिकर कुठून आला ह्याची तपास चालू आहे, कारण सध्या ते दोन्ही लोक जखमी झाले, तो ड्रायव्हर होता आणि ती जी सहकारी होती ते दोघांवरती उपचार चालू असून दोन्ही ICUमध्ये ॲडमिट आहे। त्यामुळे पोलिसांना जास्त तपास करता आला नाही आहे त्याच्या स्टिकर कुठून आला, पण पोलीस तपास करते आहे। अजून म्हणते हेच स्पष्ट आलं नाही आहे की हा जो स्टिकर लागला आहे तो ओरिजिनल की डुप्लिकेट आहे। त्यामुळे आम्ही खांबेचा विशाल सिंग, जय महाराष्ट्र, मुंबई।